नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत एकदम क्रिस्पी, क्रंची आणि भरपूर दिवस टिकणाऱ्या अशा तांदळाच्या पिठाच्या मसालेदार कुरकुरीत चिप्सची रेसिपी. पहा किती क्रिस्पी झालेले आहे. आता चिप्ससाठी प्रथम आपण ड्राय मसाला तयार करून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर मी घेतलेली आहे. आता एका परातीत मी इथे मिक्सरच्या भांड्यात 2 उकडलेले बटाटे थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेतलेले आहे. मीडियम साईजचा बटाटा उकडून घ्यायचा आहे. यामध्ये अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ, 1 कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालून हे पीठ पाणी न घालता जितकं मळता येईल तितपत मळायचं आणि लागलंच तर अगदी थोडंसं पाणी घालून घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. घट्टच पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता यातलं 10 मिनटासाठी रेस्टला ठेवून यातला थोडा गोळा मी काढून घेणार आहे. आणि माझा पोळपाट थोडा मोठा आहे त्यामुळे मी मोठा गोळा घेतलेला आहे. एकदम आपण जसे पापड लाटतो तसे एकदम पातळ असा हा गोळा लाटून घ्यायचा आहे. एकदम पातळ लाटायचा आहे आणि त्याच्यावर फोकने असे छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे पुऱ्या आपल्या किंवा चिप्स आपले तळताना फुगणार नाहीत. आता एका वाटीच्या छोट्या आकाराने आपल्याला हव्या त्या आकाराच्या चिप्स पाडून घ्यायच्या आहेत. आता मी अशा सगळ्या चिप्स काढून घेणार आहे आणि एकदम गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत यांना अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. एकदा तेल गरम झालं चांगलं की मीडियम फ्लेमवर याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी सगळ्या चिप्स इथं तळून घेतलेल्या आहेत. आता आपण तयार केलेला मसाला वरून भुरभुरून घ्यायचा आहे. खाण्यासाठी या चिप्स तयार आहेत. अतिशय क्रिस्पी, क्रंची होतात. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इंस्टावर आणि फेसबुकवर जरूर फॉलो करा. धन्यवाद.